मुंबई आणि दिल्ली एक देशाची आर्थिक आणि एक राजकीय राजधानी, या दोन्ही महत्त्वाच्या शहरांना एकाच वेळी रक्ताने न्हाऊ घालण्याचा एक अत्यंत भयानक आणि आंतरराष्ट्रीय दहशतवादी कट नुकताच उघडकीस आलाय. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने अत्यंत गुप्तपणे केलेल्या कारवाईत तब्बल 9 संशयित आरोपींना बेड्या ठोकलेत. हा केवळ एक सामान्य कट नव्हता, तर याचे धागेदोरे थेट पाकिस्तानची गुप्तचर संघटना ISI, पाकिस्तानात बसलेले गँगस्टर्स आणि भारताला दशकांपूर्वी हादरवणारा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या गँगशी जोडले गेलेत. मुंबईची लोकल रेल्वे, दादर स्टेशन, गर्दीची धार्मिक स्थळं आणि थेट देशाची अणुऊर्जा केंद्र यांच्या रडारवर होती. हा संपूर्ण कट नेमका काय होता, यात पाकिस्तानचा आणि दाऊदच्या शार्प शूटरचा काय संबंध आहे, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबईतल्या एका कारवाईचा बदला घेण्यासाठी हा कट कसा रचला गेला, जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र. या संपूर्ण मोठ्या षडयंत्राची सुरुवात झाली ती मुंबईतल्या वांद्रे पूर्व परिसरातून. 19 मे ते 23 मे 2026 या दरम्यान मुंबई महानगरपालिका आणि प्रशासनाने वांद्रे येथील गरीबनगर झोपडपट्टी परिसरातील सुमारे 400हून अधिक अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर फिरवला. ही कारवाई अत्यंत मोठी होती आणि तिथे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. 20 मे रोजी प्रशासनाचे JCB गरीबनगरच्या अंतर्गत भागात असलेल्या एका 3 मजली मशिदीजवळ पोहोचले. ही मशीद देखील अनधिकृत बांधकामाच्या कक्षेत येत असल्याने प्रशासनाने ती पाडण्यास सुरुवात केली. याला स्थानिक बेहरामपाड्यातील काही तरुणांनी तीव्र विरोध केला. पाहता पाहता या विरोधाचं रूपांतर हिंसक संघर्षात झालं आणि जमावाने पोलिसांवर दगडफेक सुरू केली. पोलिसांनी तात्काळ परिस्थिती नियंत्रणात आणली आणि काही हल्लेखोरांना ताब्यात घेतलं. वरकरणी ही एक साधी अनधिकृत बांधकामांवरील कारवाई वाटत होती, मात्र पाकिस्तानात बसलेल्या भारत विरोधी हँडलर्सनी याच घटनेचा वापर देशात धार्मिक सलोखा बिघडवण्यासाठी आणि दहशतवादी हल्ला करण्यासाठी करण्याचं ठरवलं. मशीद पाडल्याचा बदला घेण्यासाठी मुंबई आणि दिल्लीला टार्गेट करण्याचा प्लान आखला गेला. आता आपण समजून घेऊया की या कटाचा खरा मास्टरमाइंड कोण आहे. दिल्ली पोलिसांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार या कटाचं थेट कनेक्शन कराचीमध्ये राहणाऱ्या मुन्ना झिंगाडा याच्याशी आहे. आता हा मुन्ना झिंगाडा कोण आहे, तर 90च्या दशकात मुंबईच्या जोगेश्वरी भागात ज्याचं नाव चालायचं तो अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि छोटा शकीलचा अत्यंत विश्वासू शार्प शूटर. सन 2000 मध्ये बँकॉकमध्ये छोटा राजनवर जो प्राणघातक हल्ला झाला होता तो याच मुन्ना झिंगाडाने केला होता. या हल्ल्यात छोटा राजन खिडकीतून पळून गेल्याने वाचला, पण त्याचा उजवा हात रोहित वर्मा मारला गेला होता. त्यानंतर थायलंड पोलिसांनी मुन्नाला अटक केली आणि तो 17 वर्ष तिथल्या जेलमध्ये होता. भारताने त्याला ताब्यात घेण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण दाऊदने पाकिस्तान सरकारमार्फत दबाव आणून त्याला थायलंडमधून थेट पाकिस्तानात पळवून लावलं. सध्या मुन्ना झिंगाडा हा पाकिस्तानातून ISIच्या इशाऱ्यावर भारतात छुपे युद्ध लढतोय. भारतात 26/11 सारखा थेट हल्ला करणं आता पाकिस्तानला शक्य नाही, कारण भारताची किनारपट्टी आणि सुरक्षा यंत्रणा अत्यंत चोख आहेत. म्हणूनच पाकिस्तानने आता एक नवीन मॉड्यूल सुरू केलंय, लोकल स्लीपर सेल्स. यासाठी मुन्ना झिंगाडाला साथ दिली ती पाकिस्तानातून गँग चालवणाऱ्या शहजाद भट्टी याने. शहजाद भट्टी हा सोशल मीडियाचा, विशेषतः इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअपचा वापर करतो. तो भारतातील गरीब, कमी शिकलेल्या किंवा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या तरुणांना शोधतो. त्यांना पैशांचं मोठं आमिष दाखवलं जातं, त्यांचे ब्रेनवॉश केलं जातं आणि त्यांना देशाच्या सुरक्षेविरुद्ध भडकवलं जातं. गेल्या वर्षभरात या शहजाद भट्टीने भारतातील विविध राज्यांतून तब्बल 100हून अधिक तरुणांना आपल्या जाळ्यात ओढले. या तरुणांना सोशल मीडियावरूनच लोकल स्लीपर सेल म्हणून ट्रेन केलं जातं. या संपूर्ण जाळ्यावर भारतीय गुप्तचर यंत्रणा गेल्या अनेक महिन्यांपासून बारीक लक्ष ठेवून होत्या. मे महिन्याच्या सुरुवातीला या संशयास्पद सोशल मीडिया अकाउंट्सच्या हालचाली वाढल्याचं यंत्रणांच्या लक्षात आलं. यानंतर दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने वेगाने पावलं उचलली. पहिली अटक पोलिसांनी सर्वात आधी पुण्यातून विजय शूटर नावाच्या एका स्थानिक गुंडाला ताब्यात घेतलं. विजय शूटरच्या कसून चौकशीनंतर झारखंडच्या साहेबगंजमधून नितीश पासवान या त्याच्या साथीदाराला अटक करण्यात आली. या दोघांच्या चौकशीतून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी कबुली दिली की ते थेट पाकिस्तानच्या ISI नेटवर्कशी जोडलेले आहेत आणि मुंबई व दिल्लीत मोठे दहशतवादी हल्ले घडवून आणण्यासाठी काही स्थानिक मुलांना कामाला लावण्यात आले. मिळालेल्या माहितीच्या आधारे 27 मे रोजी दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने मुंबईत धाड टाकली आणि 2 मुख्य संशयित तरुणांना अटक केली. तौकीर रिजवान अहमद शेख, वय वर्ष 24, राहणार मुंब्रा, ठाणे.
नंतर साजिद मेहबूब शेख उर्फ अरबाज खान राहणार कुर्ला मुंबई। पोलिसांच्या चौकशीत समोर आलं की मुंबईतील हुजायफा नावाच्या एका व्यक्तीने, जो सध्या फरार आहे, या दोघांना रिक्रूट केलं होतं। हुजायफा हा थेट पाकिस्तानातील मुन्ना झिंगाडा आणि याहवर खान यांच्या संपर्कात होता। या दोघांचं काम काय होतं तर तौकीर आणि अरबाज यांनी वांद्रे येथील तोडक कारवाईचा व्हिडिओ पाकिस्तानात पाठवला होता। तसंच त्यांनी मुंबईतील अत्यंत गर्दीचं ठिकाण असलेल्या दादर रेल्वे स्टेशनचा ओव्हरब्रिज, काही महत्त्वाचे पार्क्स, VIP सरकारी इमारती आणि लोकल रेल्वे स्थानकांची रेकी केली होती। या सर्व ठिकाणांचे व्हिडिओ आणि अचूक लोकेशन्स त्यांनी इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअपद्वारे पाकिस्तानी हँडलर्सला पाठवलं होतं, जेणेकरून तिथे बॉम्ब किंवा ग्रेनेड हल्ले करता येतील। आता प्रश्न असा होता की या स्थानिक मुलांना हल्ल्यासाठी शस्त्रे आणि पैसे कोण पुरवणार होतं? इथे एंट्री होते 66 वर्षांच्या अंग कामी लामा या नेपाळी नागरिकाची। लामा हा अंमली पदार्थांच्या तस्करीच्या गुन्ह्यात 2001 ते 2018 या काळात बँकॉक मधल्या जेलमध्ये होता। त्याच जेलमध्ये मुन्ना झिंगाडा देखील होता। तिथे या दोघांची घट्ट मैत्री झाली। मुन्ना झिंगाडाने जेलमधून सुटलेल्या अंग कामी लामाला दिल्लीत पाठवलं। लामाचं काम होतं पाकिस्तानातून ड्रोनद्वारे भारतीय सीमेवर पाडलेली शस्त्रे गोळा करणं आणि ती स्लीपर सेल्स पर्यंत पोहोचवणं, तसंच हवालामार्फत आलेला पैसा वाटणं। 30 मे रोजी पहाटे 1 वाजता दिल्लीच्या मेहरौली बदरपूर रोडवर एका मोठ्या नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी पंजाबमधील 3 अतिरेक्यांना अटक केली। मनजित सिंग, गगनदीप सिंग आणि हरविंदर सिंग यांच्या गाडीतून पोलिसांनी 4 पाकिस्तानी बनावटीचे हँड ग्रॅनेड्स, 2 अत्याधुनिक ग्लॉक पिस्तुले आणि 25 जिवंत कारतुसं जप्त केली। हे तिघेही लामाच्या संपर्कात होते आणि दिल्लीत गर्दीच्या ठिकाणी ग्रेनेड हल्ले करणार होते। एकीकडे पोलीस हे सर्व पुरावे सादर करत असताना दुसरीकडे मुंब्रा येथून अटक करण्यात आलेल्या तौकीर शेख याच्या आईने प्रसार माध्यमांसमोर येत पोलिसांचे सर्व आरोप फेटाळलेत। त्यांच्या म्हणण्यानुसार, माझा मुलगा पूर्णपणे निर्दोष आहे। आमचं कुटुंब अत्यंत गरीब असून तौकीर वांद्रे आणि BKC भागात केटरिंगचं काम करायचा। तौकीरला नशेचं व्यसन होतं आणि याच नशेच्या धुंदीत तो सोशल मीडियावर कोणाशी तरी बोलला असावा। त्याच्या बँक खात्यात 8,000 रुपये आले होते, पण ते कुठून आले हे आम्हाला ठाऊक नाही। दिल्ली पोलिसांनी सुरुवातीला आम्हाला सांगितलं की तौकीरचा यात काही संबंध नाही, आम्ही फक्त तपासासाठी आलो आहोत। पण नंतर त्यांनी तौकीरवरच दहशतवादाचा गुन्हा दाखल केला। सोशल मीडियात त्याला आतंकवादी म्हटलं जातंय, ज्यामुळे आमचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय। माझ्या मुलाला अडकवलं गेलंय आणि आम्हाला न्याय हवाय। अरबाज खान बद्दल बोलताना त्या म्हणाल्या की अरबाज हा आमचा शेजारी असून तो अनाथ मुलगा आहे, तोही असा गुन्हा करू शकत नाही। आता या प्रकरणात तौकीरच्या कुटुंबाचा दावा किती खरा आणि पोलिसांचा तपास किती अचूक हे येत्या काळात न्यायालय ठरवेल। मात्र दिल्ली पोलीस स्पेशल सेलचे प्रमुख अनिल शुक्ला यांनी स्पष्ट केलंय की त्यांच्याकडे आरोपींच्या विरोधात भक्कम डिजिटल आणि तांत्रिक पुरावे आहेत। यापूर्वी नोव्हेंबर 2025 मध्ये पंजाबच्या गुरदासपूर पोलीस स्टेशन बाहेर जो ग्रेनेड हल्ला झाला होता आणि मे महिन्याच्या सुरुवातीला दिल्लीच्या मानेसरमध्ये जो कट रचला गेला होता, त्यामागेही याच शहजाद भट्टीचं मॉड्यूल होतं। दिल्ली पोलिसांच्या सतर्कतेमुळे मुंबई आणि दिल्लीवर आलेलं हे मोठं दहशतवादी संकट तुर्तास टळलंय। मात्र या घटनेनंतर महाराष्ट्र ATS, मुंबई पोलीस दल अत्यंत सतर्क झालेत। स्थानिक पातळीवर या मुलांना आणखी कोणी रसद पुरवली होती का? स्लीपर सेलचं जाळं महाराष्ट्रात कुठे कुठे पसरलंय याचा कसून शोध घेत आहेत। मित्रहो, सोशल मीडियाचा वापर करताना आपल्या घरातील तरुण मुलांवर लक्ष ठेवणं किती गरजेचं आहे हे या घटनेवरून सिद्ध होतं। या संपूर्ण प्रकरणाबद्दल आणि वाढत्या स्लीपर सेल मॉड्यूल बद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून तुमची मतं नक्की सांगा। देशाच्या सुरक्षेची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा। अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।